खरं तर आज कोल्हापूर जिल्हा परिषदच्या चिंचवाड या गावामध्ये आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला। या कोल्हापूर दक्षिणचे आमदार आदरणीय अमल माडिक साहेब यांचंही या ठिकाणी दक्षिण मधील सर्व गावावरने लक्ष आहे। राज्यसभाचे खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेबांनी सुद्धा एक आपला बालेकिल्ला म्हणून आमच्या या मतदारसंघावर लक्ष आहे। महायुती सरकारनं जे काय लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये दिलेले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय उत्साहाने या ठिकाणी आम्हाला दारोदारी स्वागत करतात। शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा या ठिकाणी लाभार्थ्यांना हप्ता येतोय, तो मुद्दा आम्ही त्या ठिकाणी सांगतोय। म्हणजे हे सरकार खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या हिताचं सरकार आहे। प्रत्येक लाभार्थ्याला या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपात डायरेक्ट त्याला लाभ द्यायचं काम हे सरकार करते। दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। सर्व जिल्हाभरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतोय आणि विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय आणि त्यांची मतदारसंघाचे व्हिजन असणारे आपण जाणून घेतोय। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत मुळशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तानाजी पाटील साहेब। साहेब, प्रचारादरम्यान आपलं संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरणं होतंय, नेमका कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? खरं तर आज कोल्हापूर जिल्हा परिषदच्या चिंचवाड या गावामध्ये आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि सकाळपासून आता आम्ही फिरत असताना लोकांच्या मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह या ठिकाणी आम्हाला जाणवला। मतदार आणि या कोल्हापूर दक्षिण मधले ग्रामस्थ हे महायुतीच्या सरकारवर या देशाचे आणि राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर खरोखरच खुश आहेत। आणि या कोल्हापूर दक्षिणचे आमदार आदरणीय अमल माडिक साहेब यांचंही या ठिकाणी या दक्षिण मधील सर्व गावावरने लक्ष आहे, त्यांचं प्रेम आहे। त्यांनी प्रचंड विकास कामं या ठिकाणी केल्यात। राज्यसभाचे खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेबांनी सुद्धा एक आपला बालेकिल्ला म्हणून आमच्या ह्या मतदारसंघावर लक्ष आहे। त्यामुळं लोकांच्या मध्ये प्रचंड या ठिकाणी आम्हाला उत्साह दिसून येतोय आणि लोक या महायुतीच्या कामावर आनंदी आहेत हे दिसून येते। या ठिकाणी प्रचारादरम्यान आपलं सर्वत्र फिरणं होतंय, नेमके कोणकोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचताय? खरं तर या ठिकाणी महायुती सरकारनं जे काय लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये दिलेले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय उत्साहाने या ठिकाणी आम्हाला दारोदारी स्वागत करतात। त्यामुळं त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा या ठिकाणी लाभार्थ्यांना हप्ता येतोय, तो मुद्दा आम्ही त्या ठिकाणी सांगतोय। म्हणजे हे सरकार खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या हिताचं सरकार आहे। प्रत्येक लाभार्थ्याला या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपात डायरेक्ट त्याला लाभ द्यायचं काम हे सरकार करते आणि त्या सरकारने केलेल्या कामाची या ठिकाणी आम्ही आठवण करून देतोय। शैक्षणिक, सामाजिक, त्यानंतर आरोग्य, सगळ्या क्षेत्रामध्ये या सरकारचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं चालू आहे, तीच आठवण करून आम्ही या ठिकाणी देतो। नक्कीच भारतीय जनता पक्षाला एक मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त जनतेतून, नागरिकांतून प्रतिसाद मिळतोय, काय वाटतंय याबद्दल? आनंद होतोय। खऱ्या अर्थानं 21व्या शतकात ज्या गोष्टीची गरज होती ती या ठिकाणी घडलेला आपल्याला दिसतंय। कारण ते स्वतंत्र झाल्यापासून ज्या भौतिक सुविधा या देशामध्ये, या ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये आवश्यक होत्या, त्या गोष्टी आता खऱ्या अर्थानं 2014 पासून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं जे गांधीजींचं स्वप्न होतं की खेड्याकडे चला, ज्यावेळी खेड सुजलाम सुफलाम होणार त्यावेळी खऱ्या अर्थानं देश हा सक्षम होणार, देशाची प्रगती होणार आणि आज खऱ्या अर्थानं ते आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं। नक्कीच एक तरुणांची मोठी पिढी आपल्यासोबत आहे, त्यासोबतच महिलांमधून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतोय, काय सांगाल? या ठिकाणी युवकांचं संघटन अतिशय मोठं आहे आणि युवक वर्ग हा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला आकर्षित आहे। नवीन वोटर जे आहेत, यंग जनरेशन जे आहे ते भारतीय जनता पार्टीला आकर्षित आहे। त्याचबरोबर आम्ही सुद्धा या पंचकृषीमध्ये काम करत असताना अमल साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी व्हिजनरी कामं या ठिकाणी केलेले आहेत, विकासात्मक कामं केलेले आहेत, नाविन्यपूर्ण कामं केलेले आहेत, त्याकडे युवक वर्ग आमचा आकर्षित आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना आम्ही एकही घर न चुकवता ज्या खरोखर त्या गोष्टीसाठी पात्र आहेत, अशा सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी लाभ द्यायचं काम हे आमच्या युवक वर्गाने केलंय। त्यामुळं युवक वर्गाने लाडक्या बहिणी, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं। मुळशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम जनतेला काय संदेश द्याल? मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, केंद्रामध्ये ही आपलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, राज्यामध्ये ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचे सगळे 10च्या 10 आमदार आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचीच सत्ता असणं आवश्यक आहे
पंचायत समितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता असणं आवश्यक आहे. जर आम्हाला त्या ठिकाणी सत्ता दिली, आम्हाला जर या ठिकाणी जनतेनं कौल दिला, निवडून दिलं, तर केंद्रापासून, राज्यापासून, आम्ही जिल्ह्यापासून सगळा निधी या भागासाठी खेचून आणू शकतोय आणि विकासाची गंगा या पंचकृषीत आम्ही विकास गंगा वाहू शकतोय. नक्कीच तानाजी पाटील सर, जे आपले व्हिजन आहेत ते नक्कीच मतदारसंघाचा कायापालट करतील यात शंका नाहीत. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.